नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपण निघालोय महाराष्ट्रामधील सगळ्यात सुंदर मान्सून डेस्टिनेशनपैकी एक, ते आहे आंबोली. या ट्रिपमध्ये माझ्यासोबत आहे माझे आई बाबा आणि माझे 2 मित्र आदित्य आणि ऋषा. आजचा दिवस कसा गेला, किती पाऊस पडला, कुठले स्पॉट्स बघितलो, कुठे निराशा झाली आणि कुठे जबरदस्त एक्सपिरियन्स मिळालं, हे सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या आंबोली रोड ट्रिपला. सकाळी आम्ही घरातून निघालो. सर्वात पहिले आदित्यला पिकअप केलो. त्यानंतर ऋचाला घेऊन आमच्या रोड ट्रिपला ऑफिशियली सुरुवात झाली. थोड्या वेळाने सगळ्यांना भूक लागलेली म्हणून एका हॉटेलवर मस्त ब्रेकफास्ट केला आणि मग निघालो पहिल्या डेस्टिनेशनकडे. आपला पहिला स्टॉप होता सुंडी फॉल्स. इथे एंट्री फी होती 20 रुपीज पर पर्सन. आम्ही पोचलो तेव्हा क्लायमेट खूप मस्त होतं, पण फॉल्सचं वॉटर फ्लो एक्सपेक्टेडपेक्षा जरा कमी होता. तरी सुद्धा हिरवगार निसर्ग आणि पीसफुल ॲटमॉस्फिअरमुळे सुरुवात खूप छान झाली. तर इथे माझ्या मम्मी पप्पांचा फोटोशूट सुरू होता आणि साईडला आम्ही आमचे पोजेस करत होतो. इथे ॲज युजल माझे पप्पा डेअर डेव्हिल व्हायला प्रयत्न करत होते फॉल्सच्या अगदी जवळ जात, आणि माझी मम्मी तिथे साईडनं त्यांना ओरडत होती की या बाहेर म्हणून. सो फायनली द रेन बिगिन्स. सुंडी फॉल्स नंतर आम्ही पुढच्या डेस्टिनेशनकडे निघालो आणि इथून सुरू झाला खरं मान्सून एक्सपिरियन्स. सुरुवातीला हलका पाऊस पडायला लागला, पण काही मिनिटांनंतर तो एवढा वाढला की समोरचा रस्ता पण दिसत नव्हता. पाऊस इतका जोरात होता की गाडी चालवायला सुद्धा अवघड झालं, म्हणून आम्ही 5 to 10 मिनिट्स एका ठिकाणी थांबलो. तो एक्सपिरियन्स खरंच अनफॉर्गेटेबल होता. पावसात भिजत भिजत आम्ही पोचलो आमच्या सेकंड डेस्टिनेशनला, नांगरतास फॉल्सला. इथे एंट्री फी होती 10 रुपीज पर पर्सन आणि खरंच सांगतो इथला वॉटर फ्लो पाहून आम्ही सगळे एवढे शॉक झालो. पाण्याचा वेग, आवाज आणि नेचरचं पॉवर खरंच भयानक होतं, पण तितकंच ब्युटिफुल पण होतं. यानंतर आमचं सगळ्यात अवेटेड डेस्टिनेशन 3 दॅट वॉज कावळेसाद पॉईंट. बट अनफॉर्च्युनेटली पॉईंटला जाणाऱ्या ब्रिजवरून पाणी ओव्हरफ्लो होत होतं. सेफ्टीसाठी ब्रिज बंद होतं, म्हणून खूप एक्साइटमेंट असूनसुद्धा आम्हाला पॉईंटपर्यंत जाता आलं नाही. थोडी निराशा झाली, पण मान्सून ट्रिप्समध्ये असे सिच्युएशन्स येणं हे साहजिकच आहे. स्पॉटला जायला रस्ता जरी चांगला नसला तरी जे टेम्पलला जायचा रस्ता आहे तो भरपूर चांगला आहे, फुल डेव्हलप्ड आहे, ब्रिज केलेला आहे, परत फुटपाथचा रोड आहे, छोटे छोटे स्ट्रीम्स आहेत आणि जंगलच्या मधल्यामध्ये हा रस्ता आहे.
त्यानंतर आम्ही पोचलो हिरण्यकेशी टेम्पलला. हे टेम्पल अगदी जंगलच्या मध्ये आहे. इथे कोणतीही एंट्री फी नाही. रोड्स जास्त डेव्हलप नाहीत, पण इथलं पीसफुल ॲटमॉस्फिअर आणि निसर्ग खरंच मनाला शांती देतो. ये देखो गाइस, हम हिरण्यकेशी मंदिर को जा गए थे. हमारे सिर्फ आधी आधी पैंट ओली हुई है. पुढे आम्ही निघालो आमच्या 5th डेस्टिनेशनला, महादेवगडला. इथले एंट्री फी होता 10 रुपीज पर पर्सन आणि इथला फॉग खरंच नेक्स्ट लेवल होता. समोरचं काही मीटर सुद्धा दिसत नव्हतं. असं वाटत होतं की आपण ढगांच्या मध्ये फिरतोय.
आणि शेवटी आम्ही पोचलो आजच्या ट्रिपमधल्या सगळ्यात आयकॉनिक डेस्टिनेशनला, आंबोली वॉटरफॉल्स. हेवी रेन, नॅरो रोड्स, फ्रायडे असून सुद्धा चांगलं क्राऊड होतं. पाण्याने भरलेले स्टेप्स आणि समोर कोसळणारा आंबोलीचा राजा. जर तुम्हाला वर स्टेअर्सनी जायचं असेल तर 20 रुपीज पर पर्सन तिकीट लागतं. वरून दिसणारा व्ह्यू खरंच वर्ड्समध्ये एक्सप्लेन करता येणार नाही. मान्सूनमध्ये आंबोलीला येत असाल तर हे प्लेस नक्कीच मिस करू नका. दिवसभर पाऊस, फॉग, वॉटरफॉल्स आणि मस्त मेमरीज कलेक्ट करून आम्ही बेलगामच्या डिरेक्शनने निघालो. थकलो होतो पण या ट्रिपच्या आठवणी मात्र खूप दिवस सोबत राहणार आहेत. If you like the video, do like, share and subscribe.